नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ मित्रांनो तुमचं आयुष्य बदलणार आहे. कारण मराठी व्याकरणावरची आता 10वीची सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात जबरदस्त व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो मी घेऊन येत आहे. व्हिडिओ खूप जबरदस्त आहे कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्याकरणावरती आपण चर्चा करणार आहोत. मराठी व्याकरणाचा प्रत्येक भाग आणि भाग आपण बघणार आहोत. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 जो असतो ना, चौथा तो 16 मार्कासाठी असतो. प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ आणि आ असे दोन घटक असतात. अ जो आहे तो व्याकरणावर आधारित असतो, जो 8 मार्काला असतो, ज्याच्यामध्ये समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार विचारला जातो. आणि प्रश्न क्रमांक आ जो आहे त्याच्यामध्ये जवळपास भाषा अभ्यासावरती, भाषिक घटकावरती प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न असतात 8 मार्काचे. असे अ 8 मार्काचा आणि आ 8 मार्काचा 16 पैकी 16 मार्क जर मिळवायचे असेल ना तर ही व्हिडिओ संपूर्ण बघा. ज्याला मराठीमध्ये अबाव 70 किंवा 80 पैकी 80 मार्क मिळवायचे आहेत ना त्यांनी ही व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण ज्याला मिळवायचे आउट ऑफ त्याने जर व्याकरणामध्ये मार्क घालवले ना तर तो आयुष्यात कधीच आउट ऑफ मार्क मिळू शकत नाही. त्यामुळे व्याकरणाचे घटक असे आहेत, सोपे आहेत. ही संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितली तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बाकी दुसरं काही करायची गरज नाही बरं का. एकदा ही व्हिडिओ बघितली तर व्याकरणावरचा दुसरा अभ्यास करायची तुम्हाला गरज नाही. कारण यामध्ये मी व्याकरणाच्या कन्सेप्ट तर घेतलेल्या आहेतच, पण त्या कन्सेप्ट सोबत बोर्डाच्या परीक्षेला आलेले काही प्रश्न ते सुद्धा आपण घेतलेले आहेत. त्यामुळे ही व्हिडिओ सगळ्यात जबरदस्त असणार आहे, मस्त असणार आहे, खतरनाक व्हिडिओ असणार आहे. बघा मित्रांनो, जाऊयात पुढे. व्याकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे समास. समास समास मित्रांनो, समास 2 मार्काला येतो. प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये पहिला प्रश्न जो आहे तो समासचा असतो. तर सुरुवातीला आपण समास समजून घेऊयात. बघा मित्रांनो, समासाचा जो प्रश्न आता बाकी मी तुम्हाला डिटेल्स सांगितले. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की पहिली गोष्ट आपण समास म्हणजे काय हे समजून घेऊ आणि मग आपली गाडी पुढे नेऊयात. बघा, जेव्हा 2 किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या शब्दांच्या एकीकरणाला समास म्हणतात. शब्दांच्या एकीकरणाला समास म्हणजे महान असे राष्ट्र, महान असे राष्ट्र हे जे शब्द होते 2 पेक्षा अधिक 3 शब्द होते त्याचा झाला महाराष्ट्र. महान असे राष्ट्र, इथं शब्दाचा लोप होऊन आपल्याकडे महाराष्ट्र मिळाला म्हणजे महाराष्ट्र जो आहे तो सामासिक शब्द झाला आणि महान असे राष्ट्र हा त्या शब्दाचा विग्रह झाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे समास तयार होतो. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपल्याला 3 महत्त्वाचे समास आहेत यावर्षी. 3 समास आहेत. 3 समास: कर्मधारय समास, द्वंद्व समास आणि द्विगु समास. या 3 समासांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 3ही समासांच्या व्याख्या वगैरे आपल्याला समजून घ्यायच्या नाहीत. 3ही समासांच्या व्याख्या आपल्याला लिहायला येत नाहीत. व्याख्या समजून घ्यायच्यात, कन्सेप्ट समजून घ्यायच्यात, परंतु बोर्डाच्या परीक्षेला व्याख्या नाही विचारल्या जात, कन्सेप्ट विचारले जाते. बघा, या ठिकाणी आपण पहिली गोष्ट कर्मधारय समास जो आहे तो आपण समजून घेऊया. तो काय बाबा, या समासामध्ये पहिले पद विशेषण असते आणि दुसरे पद नाम असते. लक्षात घ्या, पहिलं पद काय असतंय, विशेषण असतंय आणि दुसरे पद काय असतं, नाम असतं. पहिलं पद विशेषण आलं की समजायचं हा कर्मधारय समास आहे. उदाहरणार्थ इथं बघा, नीलकमल, हे जो नील शब्द आहे ना हा जरा जोडून आला, हा इकडे जोडून पाहिजे, तो चुकून इकडे आला. नीलकमल, तुम्ही नीट पाहिलं, नीलकमल. यामध्ये तुम्ही जर बघितलं, कमल जो आहे, कमल हे एक नाम आहे. कमल कसे आहे, नील आहे. नील जे आहे ना हा शब्द त्या कमल विषयी अधिक माहिती देतो. विशेषण म्हणजे काय, नामाच्या विषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. उदाहरणार्थ मी महेंद्र, हे नाम आहे. महेंद्र गुणी मुलगा आहे, गुणी जे आहे ते विशेषण लागलं. महेंद्र हुशार आहे, हुशार जे आहे ते विशेषण लागलं. कारण महेंद्र विषयी अधिक माहिती देणारा तो शब्द आहे. गुणी, हुशार, मूर्ख आहे, नालायक आहे, असं सुद्धा येऊ शकतं. ओके, ती सुद्धा विशेषण असू शकतात. ओके, म्हणजे एक पहिलं जे पद आहे ते कधीही विशेषण येतं. म्हणून नीलकमल म्हणजे नील असे कमल. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र हा शब्द नीट बघा, महाराष्ट्र. ओके, याच्यामध्ये राष्ट्र हे एक नाम आहे आणि त्या राष्ट्राच्या अगोदर महा म्हणजे महान शब्द आलेला आहे. महान हे विशेषण आहे. राष्ट्राविषयी अधिक माहिती देणारा शब्द आहे. राष्ट्र कसं आहे, महान आहे, म्हणून ते महाराष्ट्र आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. महान असे राष्ट्र, महाराष्ट्र. नरसिंह, सिंहासारखा नर, हा झाला कर्मधारय समास. लक्षात घ्या, कर्मधारय समास म्हणजे काय, पहिलं जे पद आहे ते विशेषण आणि दुसरं पद नाम, झाला कर्मधारय समास. मित्रांनो, एकदम सोपं आहे ओळखणं. आता आपली गाडी थोडीशी पुढे नेऊयात. पुढे गाडी नेली की द्वंद्व समास येतो. द्वंद्व समास, द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय बघा, समासामध्ये 2 महत्त्वाची पदं असतात ही लक्षात घ्या. द्वंद्व समासामध्ये, या समासामध्ये दोन्ही पदांना समान महत्त्व असतंय. दोन्ही पदांना कसं महत्त्व असतं, समान महत्त्व असतं. लक्षात घ्या, जेव्हा समान प्राधान्य असलेले 2 शब्द एकत्र येऊन नवीन जोड शब्द तयार होतो
तेव्हा त्या समासाला द्वंद्व समास म्हणतात. दोन्ही जे आहेत ना समान, दोन्ही पद जे आहेत ना त्यांना सारखं महत्व असतं. उदाहरणार्थ याचे 3 प्रकार पडतात: इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. आपण बघा, नीट बघा, लक्षात घ्या. दोन्ही पद समान आहेत ना. आई वडील, आई आणि वडील दोघांना समान महत्व आहे. खरे खोटं, खरं आणि खोटं दोघांना समान महत्व आहे. ओके. आता याच्यामध्ये हा इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व कसं ओळखायचं? बघा, आई वडील दोघांना समान महत्व आहे. आपण म्हणताना काय म्हणतो? आई आणि वडील. याचा ज्यावेळेस विग्रह होतो, ज्यावेळेस द्वंद्व समासातील एखाद्या समासाचा विग्रह होतो, तो विग्रह होण्यासाठी 2 पदांना जोडण्यासाठी आपण आणीचा वापर करतो. दोघांना जोडण्यासाठी आणि आपण आई किंवा वडील नाही म्हणत कधी. आई किंवा वडील नाही, आई आणि वडील म्हणतो. आई आणि वडील, ऑप्शनच नाही ना आई वडिलांना. आई आणि वडील दोघं पाहिजेत. आईच नाही चालणार, वडीलच नाही चालणार. फक्त आई आणि वडील दोघं सुद्धा मुलांसाठी महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस 2 पदांना जोडण्यासाठी आणीचा वापर होतो किंवा वचा वापर होतो, त्यावेळेस तो इतरेतर द्वंद्व होतो. इतरेतर द्वंद्व किंवा आणि. राम आणि लक्ष्मण वनवासात कोण जाणार? राम किंवा लक्ष्मण नाही, राम आणि लक्ष्मण दोघं जाणार. अशा प्रकार, म्हणजे रामायणामध्ये जर आपण बघितलं, दोघे भाऊ आहेत आणि दोघे सोबत जाणार. कुठेही जातील, सोबत जातील. ओके. चांगलं काम असेल, काही कुठलंही काम असेल ते करण्यासाठी राम आणि लक्ष्मण दोघे सोबत जातील. दोघांना जोडण्यासाठी आणीचा वापर ज्यावेळेस होतो त्यावेळेस इतरेतर द्वंद्व समास होतो. आणि वैकल्पिक म्हणजे ऑप्शन आपण म्हणू ना. वैकल्पिक द्वंद्व म्हणजे काय? ज्यावेळेस 2 पदांना जोडण्यासाठी किंवाचा वापर होतो. आता खरे खोटे. आता एखादी गोष्ट एकाच वेळेस खरी आणि खोटी नसणार. खरी आणि खोटी म्हणू शकतो का? एकाच वेळेस ती गोष्ट खरी असेल किंवा खोटी असेल, दोघांपैकी एक काहीतरी असणार आहे. एकाच वेळेस ती खरी असेल आणि खोटी पण असेल असं नाही. एक तर ती खरी असणार किंवा खोटी असणार. म्हणजे विग्रह होताना दोघांना जोडण्यासाठी किंवाचा वापर होतो. त्यावेळेस विग्रह होताना ज्यावेळेस 2 पदांना जोडण्यासाठी किंवा वापरतो त्यावेळेस तो वैकल्पिक होतो. ऑप्शन म्हणतो आपण, वैकल्पिक होतो. बरे वाईट, एखादी घटना बरी असेल किंवा वाईट असेल म्हणून बरे किंवा वाईट, बरे वाईट, बरे किंवा वाईट म्हणून वैकल्पिक द्वंद्व हा झाला. ओके. इतरेतर द्वंद्व म्हणजे काय? समासाचा विग्रह होत असताना आणीने 2 पदांना जोडलं जातं त्यावेळेस इतरेतर द्वंद्व होतो. आणि समासाचा विग्रह होत असताना किंवाने 2 पदांना जोडलं जातं त्यावेळेस वैकल्पिक द्वंद्व होतं. आणि समाहार द्वंद्व एकदम सोपा आहे. बघा, गप्पा गोष्टी वगैरे, मीठ भाकर वगैरे अशा प्रकारचे जे शब्द आहेत. पाला पाचोळा, लय पाला पाचोळा पडलेला आहे, पाला पाचोळा वगैरे अशा प्रकारे जे शब्द असतात त्याला आपण समाहार द्वंद्व म्हणतो. तर 2 प्रकार तुम्ही बघितले. एक तर कर्मधारय समास, दुसरी गोष्ट द्वंद्व समास, आणि तिसरा द्विगु समास. सगळ्यात सोपा द्विगु समास ओळखणं आहे ना, हे सगळ्यात सोपं आहे. बघा या ठिकाणी का सोपं आहे? द्विगु समास म्हणजे काय? या समासाचं पहिलं पद संख्या विशेषण आहे. पहिलं पद संख्या विशेषण आलं रे आलं, समजायचं द्वंद्व समास. आता इथं नवरात्र आला. आता हा शब्द एवढा मोठा हा शब्द जोडून इथं पाहिजे, चुकून इथं जोडून आला. नवरात्र. बघा मित्रांनो, नवरात्र म्हणजे 9 आला शब्द नाही तर नवरात्रींचा समूह म्हणून नवरात्र. हा जो पहिलं पद ज्या वेळेस आपल्याकडे येणार संख्या विशेषण त्यावेळेस तो होणार द्विगु समास. एकदम सोपं ओळखणं. संख्या विशेषण आलं रे आलं की द्विगु समास चिटकून टाकला. त्याच्यानंतर चौकोन, 4 कोणांचा समूह. चौकोन 4 पहिलं पद संख्या विशेषण द्विगु समास. पंचारती 5 आरत्यांचा समूह. नवरस 9 रसांचा समूह. अष्टकोन 8 कोणांचा समूह. तर अशा प्रकारे द्विगु समोसा नाही बाबा, द्विगु समास होतो. चुकून समोसा करून टाकायला वाट लावाल सगळी. द्विगु समास. 3 समास पाहिले. कर्मधारय समास जो आपण ज्याच्यामध्ये पहिलं पद विशेषण दुसरं पद नाम असतं. त्यानंतर द्वंद्व समास जिथं दोन्ही पदांना सारखं महत्व असतं. आणि तिसरा द्विगु समास जिथं पहिलं पद संख्या विशेषण असतं. आता आपण प्रश्न बघूयात कसे विचारले जातात परीक्षेला. तर या ठिकाणी इथं तुम्हाला एक प्रश्न दिसतोय. बघा, पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा. दस दिशा म्हणजे 10 दिशांचा समूह. पहिलं पद काय आलं तुमचं? संख्या विशेषण आलं. पहिलं पद संख्या आली म्हणजे कुठला समास झाला? द्विगु समास. बरोबर, हा झाला द्विगु समास. इथं मातृभूमी, मातृ हीच भूमी म्हणून हा झाला कर्मधारय समास झाला. म्हणजे भूमी कशी आहे? मातेसारखी आहे. ओके. त्याच्यानंतर 10-12. आता 10-12 तुम्ही म्हणाल की बाबा हा बघा लक्षात घ्यायचं कन्फ्युजन होईल. 10-12. आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी पहिलं जे पद आहे ते संख्या विशेषण आलं मग ते काय द्विगु समास होईल का? ह्या शब्दात कन्फ्युजन होईल. कारण इथं 10-12 दोन्ही संख्या आहेत.
मग अशा वेळेस इथं आपण द्विगु समास नाही म्हणायचा. मग 10, 12 एखादी संख्या समोर असेल ती 10 असेल किंवा 12 असेल. 10 आणि 12 नाही, एक तर 10 असेल किंवा 12 असेल. म्हणजे 10 आणि 12 दोघांना समान महत्व आहे आणि 10 किंवा 12. ओके, मग या ठिकाणी हा दो समास आला आणि या दोघांना जोडण्यासाठी विग्रह ज्यावेळेस होईल त्यावेळेस तो कसा होईल, 10 किंवा 12 होईल. 10 किंवा 12 असा विग्रह होणार. ओके, दोघांना जोडण्यासाठी किंवाचा वापर केला. दो आहे परंतु तो वैकल्पिक दो आहे कारण दोघांना जोडण्यासाठी किंवाचा वापर केला. ओके, त्याच्यामुळे इथं वैकल्पिक दो आला. आणि भीम आणि अर्जुन भीम आणि अर्जुन दोघांना सारखं महत्व आहे. विग्रह झाल्यानंतर दोघांना जोडण्यासाठी आणीचा वापर केला म्हणून हा इतरेतर दो झाला. ओके, अशा प्रकारे आपण समजून घेऊ शकतो की अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. आता पुढे जाऊयात. पुढे बघा, इथं असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, सामासिक शब्द तयार करा. वसतीसाठी वसतिगृह, खाणे-पिणे वगैरे मग खाणे-पिणे, बाप आणि लेक मग बाप लेक. ओके, त्याच्यानंतर धर्म किंवा अधर्म, धर्म. आता मला सांगा, हा वसतिगृह हा कुठला समास झाला, हा तुमचा कर्मधारय समास झाला. खाणे-पिणे वगैरे हा झाला तुमचा दो समास झाला. ओके, समाहार दो झाला. बाप आणि लेक हा सुद्धा तुमचा दो समास झाला. ओके, त्याच्यानंतर धर्म किंवा हा तुमचा झाला इतरेतर दो, हा झाला तुमचा वैकल्पिक दो. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, पण आपल्याला काय फक्त विग्रह करायला सांगितलं होतं. आता बघा पुढे बघा, पुढचा प्रश्न आपण बघू. हा तक्ता पूर्ण करा. इथं तक्ता पूर्ण करायचा आहे. पूर्व पश्चिम, पालापाचोळा, सप्तपदी, 10-12 आपण बघितलं. 7 पदांचा समूह, पालापाचोळा, पूर्व किंवा पश्चिम. अशा प्रकारे आपण या ठिकाणी याचा विग्रह करा आणि समास लिहा. तुम्हाला आरामात याचं उत्तर काढता येईल. ठीक आहे, आता बाकी हा जो प्रश्न आहे, हा तक्ता जो आहे तो तुमच्यासाठी. आता तुम्ही याचा अभ्यास करा, थोडासा सोपा आहे, तुम्हाला जमेल. ओके, आता थोडंसं पुढे जाऊ. समास तर आपला झाला. आता समासानंतर आपली गाडी जरा आपण पुढे नेऊयात. समासानंतर सगळ्यात महत्वाचा घटक आहे शब्दसिद्धी. या शब्दसिद्धीमध्ये सुद्धा 2 पैकी 2 मार्क मिळतात मित्रांनो. इथं जर आपण मार्क सोडले तर आपली काय समजलं असेल तुम्हाला, आपली सिच्युएशन जी आहे ती लय गंभीर होऊ शकते. तर बघा, शब्दसिद्धी बघा मित्रांनो, शब्दसिद्धी म्हणजे काय, भाषेमधला शब्द कसा तयार होतो याला शब्दसिद्धी म्हणतात. आपण व्याख्याकडे जास्त जाणार नाही. शब्दसिद्धीचे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत. पहिली गोष्ट प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त असे 3 प्रकार असतात. कशाचे, शब्दसिद्धीचे. एक आहे उपसर्ग घटित, एक आहे प्रत्यय घटित आणि एक आहे कुठला, अभ्यस्त. असे 3 प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आपण बघूयात, उपसर्ग घटित. उपसर्ग म्हणजे काय बघा, मूळ शब्दाच्या आधी 1 किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित म्हणतात. आता समजा माझ्याकडे एक शब्द आहे विचार. हा एक विचार शब्द आहे. काय शब्द आहे, विचार. हा एक मूळ शब्द आहे. त्याच्या अगोदर बरं का, आधी, आता समजा याच्या आधी मी जर का सु लावला तर काय झाला, सुविचार, म्हणजे चांगला विचार झाला. म्हणजे त्या विचारच्या अगोदर ज्यावेळेस आपण एखादा शब्द लावतो त्यावेळेस तो हा जो शब्द तयार होणार सुविचार, हा उपसर्ग घटित शब्द तयार झाला. समजलं का? म्हणजे काय करायचं, जास्त मोठा विषय नाहीच आहे. काय एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. मूळ शब्दाच्या आधी 1 किंवा अधिक अक्षर लावून आपल्याला शब्द तयार करायचा आहे. जे शब्द तयार होतील ते झाले आपले कुठले शब्द, उपसर्ग घटित शब्द. आणि आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात. जसं सु हा उपसर्ग होता, तो विचारच्या अगोदर लागला आणि सुविचार झाला. समजच्या अगोदर गैर लागला, गैरसमज झाला. शक्तीच्या अगोदर यथा लागला, यथाशक्ती झाला, परत आलाय गैरसमज. ओके, तुम्हाला उपसर्ग घटित शब्द लक्षात आला असेल. समजा माझ्याकडे एक शब्द आहे मुख्याध्यापक. मुख्याध्यापक हा एक शब्द आहे आणि त्या मुख्याध्यापकच्या अगोदर उप लागला, हा काय झाला, उपसर्ग लागला. मग काय झाला, उपमुख्याध्यापक. मग उपमुख्याध्यापकाला आपण उपसर्ग घटित शब्द म्हणू शकतो. आणि त्याच्यातला मुख्याध्यापक हा मूळ शब्द आहे आणि उप जो आहे तो उपसर्ग आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, आता उपसर्ग घटित नंतर दुसरा मुद्दा आहे प्रत्यय घटित शब्द. उपसर्ग म्हणजे आधी, प्रत्यय म्हणजे नंतर. उपसर्ग म्हणजे आधी लागणारा शब्द, प्रत्यय म्हणजे नंतर लागणारा शब्द. एवढाच विषय, बाकी काय विषय नाही. तर बघा, मूळ शब्दाच्या नंतर 1 किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात. उदाहरणार्थ माझ्याकडे घर आहे. ओके,
आणि त्याच्या पुढे जर का मी दार शब्द लावला, घर आहे, घराच्या पुढे जर दार लावलं तर घराला दार आलं, घरदार आलं. घर मूळ शब्द होता, त्याच्या पुढे दार लावलं म्हणजे एक प्रत्यय लावला, तेव्हा तो काय झाला, घरदार झाला. म्हणजे घर अधिक दार बरोबर घरदार, म्हणजे हा झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द, म्हणजे नंतर येणारा शब्द. नंतर जो लागून येतो बघा, नंतर लागणाऱ्या शब्दांना प्रत्यय म्हणतात. उदाहरणार्थ रस होता, काय उसाचा वगैरे नाही बरं का, हा रस वेगळा आहे. रस होता त्याच्या पुढे ईक लागला म्हणजे रसिक झाला, प्रत्यय घटित शब्द. बुद्धी होती, बुद्धी पुढे मान लागला, बुद्धिमान झाला. शक्ती असेल, शक्ती पुढे मान लागला, शक्तिमान झाला, शक्तिमान झाला. ओके. त्याच्यानंतर दुकान होतं, दुकानाच्या पुढे दार लागलं, दुकानदार झाला. माणूस होता एकटा, त्या माणसाच्या पुढे की लावली, माणूस की झाली. तर अशा प्रकारे प्रत्यय घटित शब्द तुमच्या लक्षात आला असेल. उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित. उपसर्ग म्हणजे आधी, प्रत्यय घटित म्हणजे नंतर. ओके, एवढंच लक्षात. आधी या नंतर, उपसर्ग आधी, प्रत्यय नंतर, दोन गोष्टी. आता याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अभ्यस्त. कुठला प्रकार आहे? अभ्यस्त. बघा, एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे, बरं का, एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र आले पाहिजे, किंवा सार्थ आणि निरर्थक शब्द एकत्र आले पाहिजे, किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे, किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे, अशा शब्दांना अभ्यस्त म्हणतात. आता याच्यामध्ये पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त, अनुकरण वाचक वगैरे हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. आपण फक्त एवढंच लक्षात घेऊ, अभ्यस्त आहे की नाही तेवढंच विचारला जातो प्रश्न. बघा, क्षण क्षण, जवळ जवळ, आसपास, उभा आडवा, कडकड, बडबड, रटरट, पटपट. ओके. तर अशा प्रकारे जे शब्द येतात त्यांना आपण म्हणतो अभ्यस्त शब्द. तर तीन गोष्टी खूपच महत्त्वाच्या क्लिअर झाल्या असतील तुमच्या. पहिली काय बाबा, तुमच्याकडे पहिला जो प्रकार आहे तो कुठला बघितला? उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त. झाला विषय. आता तुम्हाला सांगतो प्रश्न काही बघूयात आपण. बघा, या ठिकाणी मला सांगा, कंसातील शब्द योग्य ठिकाणी भरून टाकता पूर्ण करा. आता याच्यामध्ये उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द एवढंच लिहायचं असतं मित्रांनो, काय मोठ्या गोष्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. बघा, या ठिकाणी मला सांगा, उपसर्ग म्हणजे अगोदर. बघा, आता शिष्टाई जो शब्द आहे, शिष्ट आणि त्याच्या पुढे ई लागलाय, बरोबर ना, हा झाला तुमचा प्रत्यय. धार होतं त्याच्या पुढे दार लागला, हे झालं प्रत्यय. हे दोन शब्द जे आहेत ते कुठे झाले? प्रत्यय घटित. आता शच्या अगोदर बे लागला म्हणजे उपसर्ग, हारच्या अगोदर उप लागला म्हणजे उपसर्ग घटित शब्द. म्हणजे हे दोन शब्द झाले तुमचे उपसर्ग घटित. म्हणून बेशक आणि उपहार उपसर्ग घटित शब्द, आणि शिष्टाई जो आहे तो प्रत्यय घटित शब्द झाला तुमचा. आणि धारच्या नंतर दार लागला म्हणजे धारदार, हा झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द. इतके सोपे प्रश्न मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला येतात. त्यानंतर बघा, पुढे बघा, तक्ता पूर्ण अभ्यस्त आणि प्रत्यय घटित. आता अभ्यस्त बघा, मागोमाग, कडकडाट हे अभ्यस्त झाले, आपण बघितलं. वादच्या पुढे क लागला म्हणजे वादक म्हणजे प्रत्यय घटित शब्द. भांड होतं त्याच्या पुढे खोर लागला म्हणजे भांडखोर झाला, प्रत्यय घटित शब्द. म्हणजे मागोमाग आणि कडकडाट हे झाले तुमचे अभ्यस्त शब्द, आणि वादक आणि भांडखोर हे झाले तुमचे प्रत्यय घटित शब्द. एवढाच विषय, जास्त विषय वाढवायचा नाही, मुद्दा जास्त ताणत बसायचा नाही आणि मार्क घेऊन जायचे. कधी कधी असा पण प्रश्न येऊ शकतो, पुढील उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा. मग आपण उपसर्ग लावून पासून सुविचार होऊ शकतो, सुमधुर होऊ शकतो, सुसंवाद होऊ शकतो, सुकन्या होऊ शकते. ओके. त्याच्यानंतर अशा प्रकारे शब्द होऊ शकतात. परी उपसर्ग लावून परिणय होऊ शकतो, परिक्रमा होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो. ओके. परिकथा होऊ शकते. तर बरेचसे शब्द होऊ शकतात. अतिपासून अति शहाणा होऊ शकतो. सॉरी, असं नको काय बरं का. अति शहाणा होऊ शकतो, अतिशय होऊ शकतो, अतिरम्य होऊ शकतो. असे बरेचसे शब्द तयार होऊ शकतात. त्याच्यानंतर प्रपासून प्रथमेश, प्रसाद. कसं तोंडाला पाणी सुटलं, प्रसाद म्हटलं की बाय 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 बाय. ओके. प्रसाद होऊ शकतो, प्रयत्न होऊ शकतं, प्रबोधन होऊ शकतं. तर असे शब्द होऊ शकतात. एकदम सोपा प्रश्न असतो मित्रांनो, एकदम हातातले मार्क आहेत. हे मार्क जर सोडले ना मित्रांनो तुम्ही, तर तुमचं काम कठीण आहे, तुमचा कार्यक्रम होऊ शकतो. लक्षात घ्या, हे मार्क हातातले आहेत, हातातले मार्क सोडायचे नाही. पुढचा प्रश्न. आता इथं प्रत्यय लावून अनिय, माननीय, वाचनीय, श्रवणीय, सन्माननीय. अनिय लावायचा आहे. माननीय, वाचनीय, सन्माननीय, प्रार्थनीय असे शब्द तयार होऊ शकतात. तुम्हाला शब्द तयार करायचे फक्त. अनिय लावून शब्द तयार करा. किंवा करी, काय अंडा करी वगैरे नाही, करी नंतर. इथं काय सांगितलंय? प्रत्यय लावून म्हणजे नंतर आलं पाहिजे. शेतकरी, मातकरी, कष्टकरी अशा प्रकारे शब्द. अंडा करी वापरू नका चुकून, गडबड व्हायची सगळी. करी नंतर.
सत्व, स्वामित्व, प्रभुत्व, कर्तृत्व, महत्व, नेतृत्व, शत्रुत्व, आहा क्या बात आहे, वरण भात आहे. पणा 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 पणा, शहाणपणा, मीपणा, वा वा वा, क्या कमीपणा, खंबीरपणा. ओके, बरेचसे शब्द तयार होऊ शकतात. हे शब्द तयार करायला तुम्हाला लय सोपं आहे. तुमची क्रिएटिव्हिटी वापरायची आणि शब्द तयार करायचे. फक्त ते शब्द लिहित असताना काना, मात्रा, उकार, बिकार व्यवस्थित बघा, नाहीतर सर तुम्हाला मार्कांना नकार देऊन टाकतील. ओके, आता पुढे 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 सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये 3 महत्त्वाचे प्रश्न. पहिला जो प्रश्न असतो समास असतो तो आपला झाला. दुसरा असतो शब्दसिद्धी आणि तिसरा असतो वाक्प्रचार. वाक्प्रचार 4 मार्काला मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घ्या, वाक्प्रचारच्या बाबतीत तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये तिसरा हा प्रश्न. या प्रश्नामध्ये एकूण 4 वाक्प्रचार विचारले जातात. 4 मधले आपल्याला कुठलेही 2 लिहायचे असतात. या वाक्प्रचाराचं एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे वाक्प्रचार पुस्तकातले असतात. त्यामुळे आज मी तुम्हाला 20 वाक्प्रचार इम्पॉर्टंट देणार आहे. कदाचित याच्यातले 2-3 वाक्प्रचार तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात. वाक्प्रचार लिहिताना काळजी घ्यायची. पहिली गोष्ट, त्याचा अर्थ सांगायला 1 मार्क, वाक्यात उपयोग करायला 1 मार्क, असे झाले 2 मार्क. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे, त्याच्या अर्थाचा नाही, हे पण समजून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे सगळे दिसतं ना, हे सगळे कार्यक्रम हे मी तुम्हाला सांगितलं आत्ताच. आता आपण प्रत्यक्षात काही वाक्प्रचारांचा विचार करू. काही उदाहरणे. डोळे विस्फारून बघणे. अरे बापरे, क्या बात आहे. आश्चर्यचकित होऊन बघणे, डोळे विस्फारित होऊन बघणे, आश्चर्यचकित होऊन बघणे. आता बघा, वर्गामध्ये गण्या नावाचा एक मुलगा असतो. अरे काय अभ्यासच करत नाही आणि मध्येच 20चा पाडा म्हणायला खडखड उभा राहिला. 19चा पाडा खडखड, 19, 19, 19, 38 धडाधड म्हणतो. मग सगळी पोरं अशी अचंबित होऊन बघतात. म्हणजे आपण बघतो ना, डोळे विस्फारून बघणे म्हणजे डोळे मोठे करून आपण आश्चर्याने बघतो. बापरे काय. मोठ्या मोठ्याने पाडे म्हणणाऱ्या सागरकडे संपूर्ण वर्ग डोळे विस्फारून बघत होता. भावा कधी अभ्यासच करत नाही, एवढे मोठ्या मोठ्याने पाडे म्हणायला लागला. काय कोणता देव स्वप्नात आला का काय माहिती. तगादा लावणे म्हणजे मागे लागणे, पुन्हा पुन्हा विचारणे. परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाल्यावर नवीन सायकल घेण्यासाठी सायलीने आईकडे तगादा, इथं लावला शब्द इथं पुढेच पाहिजे खाली आला, तगादा लावला. तर या ठिकाणी तुम्ही असं ज्यावेळेस वाक्यात उपयोग कराल त्यावेळेस तगादा लावताचाच वाक्यात उपयोग करा, नाहीतर आईला पुन्हा विचारत होती असं नाही. तगादा लावणे म्हणजे तुम्ही वाक्यात उपयोग करताना या वाक्प्रचाराचाच उपयोग करायचा, त्याच्या अर्थाचा उपयोग नाही करायचा. ठीक आहे. तर काही महत्त्वाचे वाक्प्रचार तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतील. तुळशी पात्र ठेवणे म्हणजे त्याग करणे, गहीवरून येणे, मन भरून येणे, खांद्याला खांदा लावून काम करणे, सहकार्याने काम करणे, स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून अनेक मावळ्यांनी काम केलं, अनेक मावळ्यांनी लढाया केल्या, अनेक मावळ्यांनी सहकार्य केलं. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. किंवा खांद्याला खांदा लावून गावकऱ्यांनी स्वच्छता अभियान पूर्ण केलं, खांद्याला खांदा लावून काम करणे. त्याच्यानंतर गहीवरून येणे, मन भरून येणे. लग्नाच्या दिवशी आपल्या मुलीला निरोप देताना प्रत्येक आईबाबांचं मन गहीवरून येतं असं आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर तुळशी पात्र ठेवणे, त्याग करणे. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकर आणि त्यांच्या बंधूंनी आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवले. किंवा बाबा स्वातंत्र्य म्हणजे त्याग करणे म्हणजे आपल्या जीवावरती, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांनी आपल्या प्राणावरती तुळशी पात्र ठेवले. ओके, आपल्या जीवावर तुळशी पात्र ठेवले म्हणजे जीवाचाच त्याग केला त्यांनी डायरेक्टली. पुढे बघा, माशा मारणे. आपण बऱ्याच होतो माशा मारणे म्हणजे निरुद्योगी असणे, काहीच काम नसणे. सध्या तुम्हाला माशा मारायच्यात का नाही ना, सध्या तुम्हाला भरपूर काम आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही त्यासाठी हा एकदम भारी होईल माशा मारणे, कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीच काम नसणार आहे. माशा मारणे म्हणजे काहीच काम नाही, काहीच काम नसणे, निरुद्योगी असणे, बिनकामाचं असणे. पण तुम्ही असं काही होऊ नका कधीच आयुष्यामध्ये. मे महिन्यात पण काहीतरी काम करा. काही काम धाम न करणारा आळशी मनोहर सध्या माशा मारत बसला होता. ओके. खस्ता खाणे, खूप कष्ट करणे. आपल्या मुलांसाठी माता नेहमी खस्ता खात असतात, आपल्या मुलांसाठी आई बाबा नेहमी खस्ता खात असतात. ओके. पुढे डंका वाजणे, आवाजवी गाजावाजा करणे. थोड्याच्या यशाचा डंका वाजवणे गैर आहे. ओके, डंका. डोळे विस्फारून बघणे, समोरच्या बेफाट सुंदर दृष्ट्याकडे मिताली डोळे विस्फारून बघत राहिली. तुळशी पात्र ठेवणे झालं, गहीवरून येणे पण झालं. ओके. तर हे प्रश्न बऱ्याचदा आले होते. डबल तावडीत सापडणे, कचाट्यात सापडणे. अनेक चोऱ्या करणारा इसम अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला. किंवा नेहमी कॉप्या करणारा
गणेश सराच्या कचाट्यात सापडला, परीक्षकाच्या कचाट्यात सापडला असं येऊ शकतं. झोपमोड होणे, मध्ये मध्ये जाग येणे. ओके, मध्ये मध्ये जाग येणे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर चेंदामेंदा करणे, कुटून काढणे, अचानक शेतात शिरलेल्या सापाचा गाण्याने दगड ठेचून चेंदामेंदा केलं, असं केलं नाही पाहिजे. ॲक्च्युली निर्जीव प्राण्यावरती हे केलं नाही पाहिजे. ओके, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याच्यानंतर पुढचा आपल्याकडे मुद्दा आहे की कित्ता गिरवणे, सराव करणे. ओके, गुरुजींनी दिलेल्या गुरुमंत्राचा संकेतने कित्ता गिरवला. तोंड सुख घेणे, खूप बडबड करणे. घरात नवीन आलेल्या सुनेवर शेजारणीच्या रमाबाई नेहमी तोंड सुख घेतात. कसब दाखवणे, कौशल्य दाखवणे. ओके, 20 फुटी शिल्प घडवताना, इथं पडवताना झाले, घडवताना मूर्तिकाराने आपले सर्व कसब दाखवले. याचे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यानंतर पुढचा बघा, हे इम्पॉर्टंट आहेत बरं का, हे तुम्ही लिहून घ्या स्क्रीनशॉट घेऊन, टाइमपास नाही घेत. हातात हात असणे, सहकार्य करणे, गुडघे टेकवणे, शरण येणे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यापुढे अनेक दुश्मनांनी गुडघे टेकले. ओके, अक्षरशः गुडघे टेकले. कणपटीला बसणे, सारखे विचारत राहणे. ओके, पुढे बघा. तर अशा प्रकारे मित्रांनो येऊ शकतात. आता याच्यानंतर हे सगळे आपण बघितले वाक्प्रचार काही महत्त्वाचे. काही ठिकाणी थोडंसं टाईप करताना घाईमध्ये थोडेसे वाक्य इकडे तिकडे झालं असेल किंवा ग्रामॅटिकली मिस्टेक असतील, ते थोडंसं तुम्ही समजून घ्या, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा, दुरुस्त करून लिहा तुमच्या लेवलला. आता आपण जाऊयात पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शब्द संपत्ती. प्रश्न क्रमांक 4 हा जो आहे त्या मध्ये पहिला जो प्रश्न असतो तो शब्द संपत्तीचा असतो. तो खूप सोपा आहे. 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. याच्यामध्ये लय भारी असते, विरुद्धार्थी, समानार्थी, एक वचन, अनेक वचन, दिलं वचन. तर या ठिकाणी बघा 4 भाषिक घटकावरच्या कृती आहेत. याच्यात काय काय असतं, समानार्थी शब्द असते, विरुद्धार्थी शब्द असते, एक वचन अनेक वचन असते, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा असते, शब्दांतील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा असं असते, बरंच काय काय असते. तर हे लय सोपं असतंय. याच्यापैकी कुठलेही 4 घटक विचारले जातात. 4 पैकी 4 मार्क कुणालाही, शांबड्या पोराला सुद्धा इथं मिळतील. आणि हे जर मार्क सोडले ना आपण, तर मी तुम्हाला नमस्कार करेल एकदम लांबून. ओके, लक्षात घ्या. आता बघा एका मुद्द्याकडे आपण वळूयात. सगळ्यात पहिला मुद्दा, शब्द समूहाबद्दल एक शब्द तयार करणं लई सोपं असतंय. बघा, ज्याला कोणी होणी झाले तर कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू. पुढचा मुद्दा, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक. बाजूला थोडासा येतोय आवाज, त्याच्याकडे करा दुर्लक्ष, माझ्या आवाजाकडे द्या लक्ष. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, महिन्यातून एकदा काय प्रकाशित होतं, मासिक. वर्षातून एकदा प्रकाशित होणारे, वार्षिक. किंवा आठवड्यातून प्रकाशित होणारे असा येऊ शकतो, साप्ताहिक. रोज रोज प्रकाशित होणारे, दैनिक. असे सुद्धा शब्द येऊ शकतात. ओके, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे आठवड्यात, बरोबर का. पुढे बघा, डोंगरावर चढणे किंवा ज्याचे आकलन होतंय असे अनाकलनीय. त्याच्यानंतर डोंगरावर चढणे म्हणजे गिर्यारोहण. ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे तो बहुश्रुत. मंदिराच्या आतील भाग काय असतो, गाभारा. गाणे, देवा तुझ्या गाभाऱ्याला, असं गाणे. केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ, आणि केलेले उपकार जाणणारा असतं तर कृतज्ञ. ओके, पुढे बघा, लिहिता वाचता येणारा साक्षर. देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक, आणि देवाचे अस्तित्व न मानणारा आला तर नास्तिक. आणि पुढे आहे चांगल्या प्रकारे, इथं चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित. ओके, तर असे 1 नंबर प्रश्न आहे मित्रांनो, एक जबरदस्त 1 मार्क हातातले. म्हणजे तुम्हाला शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे फक्त. हे मार्क अजिबात सोडायचे नाही. पुढे जाऊयात आपण. आता पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, काय बाबा, विरुद्धार्थी. रे बाबा समानार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द, हे बघा, समानार्थी शब्द जे आहेत ते पुस्तकातले येतील, पुस्तकातील प्रकरणावर आधारितच येतील. त्यामुळे इथं स्क्रीनवरती दिसतात तेवढे बघा. रात्र म्हणजे निशा रजनी, वाट म्हणजे रस्ता मार्ग, शक्ती म्हणजे सामर्थ्य ताकद बळ, सूर्य म्हणजे रवी, चंद्र म्हणजे शशी, सागर म्हणजे समुद्र, नदी म्हणजे सरिता, पृथ्वी म्हणजे अवनी वसुंधरा, माता म्हणजे आई, मुख म्हणजे तोंड, गोड म्हणजे मधुर, पान म्हणजे पर्ण, काया म्हणजे शरीर, कष्ट म्हणजे श्रम, आयुष्य म्हणजे जीवन. ओके, आणि आकाश म्हणजे गगन.
शाळा म्हणजे विद्यालय. हां, तर अशा प्रकारे हे याचा स्क्रीनशॉट घ्या. हे काही महत्त्वाचे बघून घ्या. यावर काय मी तर डिटेलमध्ये बोलत नाही. त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द पण येतोय तुम्हाला. विरुद्धार्थी शब्द पण लक्षात घ्या. 1 मार्काला विरुद्धार्थी शब्द, 1 मार्काला समानार्थी शब्द येतं. हातातले मार्क आहेत. जवळ, लांब, सुरुवात, अंत, समानता, असमानता, जमाच्या विरुद्ध खर्च, सुंदरच्या विरुद्ध कुरूप, मित्राच्या विरुद्ध शत्रू, आस्तिकच्या विरुद्ध नास्तिक, खरेच्या विरुद्ध खोट, जन्माच्या विरुद्ध मृत्यू, दिवसच्या विरुद्ध रात्र, खात्रीच्या विरुद्ध शंका, गुणच्या विरुद्ध अवगुण, सूर्योदयाच्या विरुद्ध सूर्यास्त, सजादयच्या विरुद्ध विजातीय, रूपाच्या विरुद्ध अवकृपा, अल्पायुषीच्या विरुद्ध दीर्घायुषी, अवरोहाच्या विरुद्ध आरोह, आदरच्या विरुद्ध अनादर, आस्थाच्या विरुद्ध अनास्था, दुमतच्या विरुद्ध एकमत आणि नापिकच्या विरुद्ध सुपीक. तर असे सुद्धा येऊ शकतात. तर याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे बघा. दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. हा खूप मस्त आहे. उदाहरणार्थ विनायक, विनायक याच्यापासून मला शब्द तयार करायचे 2. बघा याच्यापासून काय आहे बघा, वी आणि क घेऊन माझ्याकडे एक शब्द तयार होतो. कुठला होतो? विक. ओके, अशा प्रकारे एक शब्द तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर ना आणि क घेऊन तयार होऊ शकतो. नाक झाला दुसरा शब्द. नाक, विक. त्याच्यानंतर अशा प्रकारे झाले शब्द. त्याच्यानंतर नायक, नायक, नायक नहीं विनायक हूँ मैं, चिक चिक असं येऊ शकतं. बालपण, बालपण पासून बा, प, ल, प असे शब्द तयार होऊ शकतात. तुकाराम पासून राम, त्याच्यानंतर काम, त्याच्यानंतर तुरा असे शब्द तयार होऊ शकतात. महाराज पासून मरा, हा, त्याच्यानंतर बघा इथं बरेचसे शब्द दिसतात. महाराज पासून महाराज, राम, जरा असे शब्द तयार होऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर पुढे काय, कुशल धाम पासून कुशल एक शब्द तयार होतो. धाम एक शब्द तयार होऊ शकतो. आणि कु आणि ल शब्द तयार होऊ शकतो. जीवनात पासून जीव तयार होऊ शकतोय. त्याच्याबरोबर नात तयार होऊ शकतोय. त्याचबरोबर जीना तयार होऊ शकतोय. तर बरेचसे शब्द तयार होऊ शकतात. नसतात पासून नस तयार होऊ शकतं. त्याच्याबरोबर तास तयार होऊ शकतो. असं तास तयार होऊ शकतो. अशा प्रकारे शब्द तयार होऊ शकतात. त्याचबरोबर त आणि न घेऊन तन तयार होऊ शकतो. विश्वासघात पासून विश्वासघात, त्याचबरोबर वित शब्द तयार होऊ शकतो. असे बरेचसे शब्द तयार होऊ शकतात. त्याचबरोबर विस शब्द तयार होऊ शकतो. वित शब्द तयार होऊ शकतो. आपल्याला 2च शब्द तयार करायचे असतात. तर हा प्रश्न खूप सोपा असतो मित्रांनो. हे हातातले मार्क असतात. हे असले चिरीमिरी मार्क जर सोडले ना तर काम कठीण होईल आपलं. हे मार्क अजिबात सोडायचे नाही. त्याच्यानंतर पुढचा आहे वचन बदला. वचन बदला म्हणजे दिलेलं वचन बदलायचं असा काय भाग नाही. वचन म्हणजे काय, एक वचन आणि अनेक वचन, हा सगळा मुद्दा असतो इथं. बघा पाऊल, पावले, पाऊल एक वचन आहे, त्याचं झालं पावले अनेक वचन. तुम्हाला नदी दिलं, त्याचं अनेक वचन केलं नद्या, वचन बदलायचं आहे. खिडक्या अनेक वचन होतं, त्याचं एक वचन केलं खिडकी. देखावा एक वचन होतं, त्याचं अनेक वचन केलं देखावे. असा प्रश्न येऊ शकतो. किंवा त्याचबरोबर वचन लिहा विचारला जाऊ शकतो. बाबा असं विचारलं जाईल की नदी, असं दिलेलं नदी हे कुठलं वचन आहे, मग तुम्ही म्हणणार एक वचन. ओके, त्याच्यानंतर मुले, मुले म्हटलं कुठलं वचन आहे बाबा, अनेक वचन. मुलगा म्हटलं असतं तर एक वचन. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. हे पण आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, तर हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा, शब्द संपत्ती. त्याच्यानंतर आपल्याकडे एक प्रश्न येतो 2 मार्काला, जो म्हणजे लेखन नियमानुसार लेखन. 1 का 2 मार्काला असतो इथं, आता माझ्या लक्षात नाही, पण हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा 1 मार्काला असतो आय थिंक. लेखन नियमानुसार लेखन म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, 2 मार्काला असतो वाटतं. याच्यामध्ये काय दिलं जातं बाबा, 4 शब्दांच्या रूपांच्या गटात एक तुम्हाला अशुद्ध, एक शुद्ध शब्द तयार बघायचा आहे. आणि एका वाक्यामध्ये 2 अशुद्ध शब्द दिले जातात. दोघांपैकी काहीतरी होईल बघा, एक काहीतरी असेल. एकतर बघा अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला अचूक शब्द निवडायला सांगितलं जाईल. आधुनिक, 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 आधुनिक. तर याच्यामध्ये हा आधुनिक आपला अचूक शब्द आहे. दीपावली आपली, ही बघा ही दीपावली आपली एकदम बरोबर असते. परीक्षेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर बघा ही परीक्षा आपली बरोबर आहे. त्याच्यानंतर निर्जीव, 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 हा जो निर्जीव आहे आय थिंक हा बरोबर असायला पाहिजे. हार्दिक पांड्या बघा इथं आपल्याकडे आहे, हा, तर हा हार्दिक बरोबर पाहिजे. पुरस्कार जो आहे ना, तर बघा हा इथला पुरस्कार आपला बरोबर आहे. तर इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण वाक्य लिहायचं आणि त्याच्या पुढे बरोबर शब्द लिहायचा आहे. तर हे अचूक शब्द निवडा, खूप सोपं आहे. 6 दिले जातील, 6 पैकी कुठलेही 4 सोडवायचे. कुठलेही 4 सोडवले, प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क. तुमचे 2 गुण जे आहेत ना ते खिशात जातील. हा, खिशात घालवा.
असे कोणाच्या घशात नका टाकू, खिशात आले पाहिजे ते मार्क, एकदम हातातले आहेत. ओके. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असा पण येऊ शकतो किंवा असाही येऊ शकतो, एखादं वाक्य दिलं जातील, पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात. आता दिशाला जी व्हॅलंट आहे ती आपली पहिली पाहिजे, दिशा. पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात, धुसरचा धू असा पाहिजे, धुसर. अशा प्रकारे तुम्हाला एका वाक्यामध्ये 2 शब्द असतील, एका शब्दाला 1 मार्क, 2 शब्द अचूक 2 शब्द चुकीचे असतील त्याला दुरुस्त करून ते अचूक शब्द लिहायचे. इथं बघा, एकदा त्यांना विचित्र अनुभव, आता अनुभवाचा जो नू आहे या ठिकाणी असा पहिली व्हॅलंटी पाहिजे आणि विचित्राचा ची जो आहे तो या ठिकाणी पहिला पाहिजे. इथं पाटी काली कुलकुलीत झाली, तर काली नसतंय, काळी असतं, काळी कुळकुळीत झाली असते. काली कुलकुलीत नसतं, काळी कुळकुळीत असते. मानवी हा जो वी जो आहे त्याला दुसरी व्हॅलंटी पाहिजे आणि विसंवादितला जो वी आहे त्याला पहिली व्हॅलंटी पाहिजे. दूरवर जंगलातून लाकूड तोड्या, आता इथं बघा, दूरवर जंगलातून लाकूड तोड्या, आता इथं लाकूड तोड्याचा कू जो आहे ना तो दुसरा पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो खूप सोपा मुद्दा असतोय, हे सोपे प्रश्न असतात. तर दोघांपैकी एक येऊ शकतो 2 मार्काला. यानंतर आपल्याला 1 मार्काला एक महत्त्वाचा मुद्दा येतो की बाबा विरामचिन्ह हे 1 मार्काला येतं. तिथं 2 मार्क झाले चुकून, पण 1 मार्काला विरामचिन्ह येतात. तर विरामचिन्हामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगलं आहे. पहिली गोष्ट, कधी कधी जोड्या लावा वगैरे सारखे. बघा याच्यामध्ये काय काय येऊ शकतं की या कृतीमध्ये बहुधा 2 गोष्टी असतील. एक तर चिन्हांवरून नावे ओळखा, नावांवरून चिन्ह द्या, जोड्या लावा, किंवा एखादं वाक्य दिलं जाईल त्याला वाक्याला शुद्ध करून लिहा किंवा त्या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह द्या. प्रत्येक अचूक विरामचिन्हासाठी किंवा विरामचिन्हाच्या नावासाठी अर्धा मार्क. प्रत्यक्षात आपण उदाहरण बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं अशा प्रकारचा एक येऊ शकतो की पहिली गोष्ट आहे ना, ही सगळी विरामचिन्ह समजून घ्या. याचा तर स्क्रीनशॉट मारा, वहीत लिहून घ्या. हे पूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, स्वल्पविराम आहे, अपूर्ण विराम आहे, प्रश्नचिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे, अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्ह. हे लक्षात घ्या मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ओके. तर आपल्याला इथं प्रश्न विचारला कसा जातो बघा. आता यामध्ये बघा, इथं प्रश्न बघा, आता इथं तुम्हाला दिलं जाईल अशा प्रकारे की पुढील कृती सोडवा, चिन्हासमोर नावे लिहा. आता मला सांगा हे चिन्ह कुठले बाबा? एकेरी अवतरण चिन्ह. हे जे चिन्ह याला आपण संयोग चिन्ह म्हणणार. हा तुमचा स्वल्पविराम, हे तुमचं प्रश्नचिन्ह. एवढं लिहायचं प्रत्येक बरोबर. बघा अशा प्रकारचा सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकदम सोपा विषय, काय एवढा अवघड नाही. म्हणजे अशी चिन्ह देतील त्यांची नावं लिहायची, म्हणून मागची स्लाइड खूप महत्त्वाची होती. याच्यानंतर इथे बघा, कंपनीने आम्हाला सांगितलं, यापुढे एका वेटरच्या, बघा इथे काय दिलंय, पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा. असाही प्रश्न विचारला जाईल की त्या वाक्यामध्ये जी काही विरामचिन्हे आहेत तेवढी ओळखून लिहा. आता या वाक्यामध्ये काय बाबा, कंपनीने आम्हाला सांगितलं, बघा इथे एक स्वल्पविराम आहे आणि इथं दुहेरी अवतरण चिन्ह इथून इथपर्यंत, बघा हे दुहेरी अवतरण चिन्ह आणि हा एक पूर्णविराम या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. मग स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम, 3 चिन्ह आहेत. आता कसं बोललात, हे दुहेरी अवतरण चिन्ह आणि हे प्रश्नचिन्ह आणि हा झाला आपला पूर्णविराम. तर अशा प्रकारे ही चिन्ह आहेत, प्रश्नचिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे आणि पूर्णविराम आहे. म्हणजे चिन्ह ओळखून लिहा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे सगळ्या शक्यतांवरती आपण चर्चा करतोय. म्हणजे तुमची संपूर्ण तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवर, आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, इथं बघा एकेरी अवतरण चिन्ह आहे आणि शेवटी पूर्णविराम आहे. त्याच्यानंतर इथं बघा, इथं जर विचार केला तर हे उद्गार चिन्ह आहे, स्वल्पविराम आहे आणि हा पूर्णविराम आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, आता इथं आपल्याला काय सांगितलं जाईल की योग्य विरामचिन्ह वापरा. ओहो किती सुंदर दृश्य आहे ते. ओहो, ओहो नंतर आपण काय केलं पाहिजे, इथं एक आपल्याकडे अशा प्रकारे उद्गार चिन्ह पाहिजे. किती सुंदर दृश्य आहे ते. ओके. आता इथं जरा बघा, या ठिकाणी किती सुंदर, तो म्हणाला नंतर काय कॉमा पाहिजे. इथं जरा काहीतरी गडबड आहे, इथं काहीतरी गडबड आहे थोडंसं. इथं हे असं नाही पाहिजे, इथं परत नाही पाहिजे आपल्याला, बरं का. इथं मिस्टेक आहे थोडीशी, ती समजून घ्या. आता बघा, तो म्हणाला नंतर जर तो म्हणाला, यांनी म्हटलं, त्यांनी म्हटलं की त्याच्यानंतर लगेच कॉमा पाहिजे. आणि तो जे काय म्हणाला त्याला आपल्याला अशा प्रकारे दुहेरी, एखादा माणूस जर वाक्य म्हणत असेल तर त्याला दुहेरी अवतरण चिन्हात लिहायचं. आणि तुला काही कळलं की नाही हा प्रश्न आहे, म्हणून इथं प्रश्नचिन्ह पाहिजे. ठीक आहे. हा, याच्यानंतर इथं बघा तिसरा, तिला म्हटले म्हणजे कॉमा पाहिजे. त्याच्यानंतर दुहेरी अवतरण चिन्हात जे काय म्हटलंय ते, कारव्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, प्रश्न विचारलाय, हा प्रश्न आणि इथं मग ते दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. ओके. त्याच्यानंतर चौथा काय, आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचं वागतो. बघा, आपण आपल्या आईशी नंतर कॉमा आहे, बहिणीशी कॉमा आहे,
ओके, बायकोशी पण आहे कॉमा आणि कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो पूर्णविराम, झाला विषय संपला. तर अशा प्रकारे आपल्याला वाक्य जे आहे ते वाक्य दुरुस्त करायला सांगितलं, म्हणजे वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह वापरला सांगितली जाऊ शकते. म्हणजे बघा, एक तर चिन्ह ओळखायला सांगितलं जाऊ शकतं, वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह वापरायला सांगितलं जाऊ शकतं. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा पारिभाषिक शब्द, हा पण 1 मार्काला येतो. तर पारिभाषिक शब्द म्हणजे काही इंग्रजी शब्द असतात आणि त्या इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ आपल्याला हे करायचे असतात. ओके, पारिभाषिक शब्द या भागावर 2 गुणांचे प्रश्न बोर्डाचे 1च गुणांचा असतात. ऍक्च्युली इथं आता ते 2 गुण झाले चुकून, 1 गुणांचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येत असतात. त्यामुळे हा घटक बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द आता आपण बघूयात. तर बघा, हे महत्त्वाचे शब्द बघा, कारण कदाचित यासारखे शब्द येतील. कम्युनिकेशन म्हणजे संवाद, ॲब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती, नॅचरल म्हणजे नैसर्गिक, वॉलपेपर म्हणजे भिंतीला चिटकवण्याचा कागद, न्यूज एजन्सी म्हणजे वृत्तसंस्था, पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध, कॉमेडी म्हणजे सुखात्मिक, एजंट म्हणजे प्रतिनिधी, मॅनेजर म्हणजे प्रबंधक, झोन म्हणजे विभाग. तर हे जे काही महत्त्वाचे शब्द आहेत ते तुमच्या लक्षात आलं असेल. व्हॅल्युएशन म्हणजे काय बाबा, मूल्यांकन, अप टू डेट म्हणजे अद्ययावत, मॉडरेज म्हणजे गहाण किंवा तारण ठेवणं, आणि बायोडाटा म्हणजे स्वपरिचय. ओके, आता काही प्रश्न बघा अशा प्रकारे येऊ शकतो. योग्य पर्याय निवडा. टेक्नॉलॉजी म्हणजे काय बाबा, तंत्रज्ञान. फ्रीडम म्हणजे काय, स्वातंत्र्य. एक्सपिरियन्स म्हणजे काय, अनुभव. इंटरप्रेटर म्हणजे काय बाबा, दुभाषक. अशा प्रकारे आपण इथं याचे उत्तर लिहू शकतो. त्याच्यानंतर सोनेट म्हणजे काय बाबा, सुनीत. ओके, त्याच्यानंतर मॅगझिन म्हणजे मासिक समजा आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडं मॅगझिन म्हणजे नियतकालिक. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा पुढे, याच्यानंतर पुढे बघा, मॅगझिन म्हणजे ॲक्च्युली मासिकच आपलं बरोबर होतं. ओके, नियतकालिक नाही तर मासिकच बरोबर आहे. लिरिक्स म्हणजे भावगीत, कॅटेगरी म्हणजे प्रवर्ग आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर अशा प्रकारे काही शब्द आपल्याला येऊ शकतात. इथे बघा तुम्हाला डॉक्युमेंटरी आहे, माहितीपट आपला झाला. ऑनरेबल म्हणजे माननीय आहे. क्वालिटेटिव्ह म्हणजे आपण म्हणू शकतो गुणात्मक, क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक आहे. योग्य पर्याय निवडायला आपण विचारला जाऊ शकतो. ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन, ट्रान्सलेटर म्हणजे भाषांतर वगैरे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे आपण बघू शकतो. ठीक आहे. तर एकंदरीत मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केली. ही व्हिडिओ जवळपास 41 ते 42 मिनिटाचे झालेले, पाऊण तासाचे झाले. परंतु या पाऊण तासाच्या व्हिडिओमध्ये तुमचे 16 जे मार्क आहेत ना, ते 5 फिक्स झालेले आहेत. हे व्हिडिओ रिपीट बघा. हे 16 मार्क बोर्डाच्या परीक्षेतले खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. त्याचबरोबर आपला एक ॲप आहे ज्याच्यावरती आपण गणिताचा स्पेशल कोर्स तुमच्यासाठी तयार केला आहे. तो ॲप सुद्धा जॉईन करा. त्या ॲपवरती इम्पॉर्टंट गणिताचा कोर्स आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.